परत जरांगेची कर्मभूमी त्याची इकडे आहे बीड जिल्ह्यामध्ये. जरांगे तिकडं काय करतो, त्या अंतरवाली सराटीत येऊन त्याच्या सासऱ्याचे तुकडे मोडण्याचं काम करतो ना. त्याचं काय काम आहे तिकडं? आणि जरांगे वारंवार इथे येऊन मी मला जातीवाद करायचा नाही, मी सगळ्या समूहाला न्याय देण्याचं काम करतो. इथं संतोष अण्णा देशमुखाच्या प्रकरणात त्यांनी तोंड खुपसलं. ठीक आहे, त्याला न्याय मिळाला पाहिजे, आम्ही बोलतो. त्यांनी आता महादेव मुंडेच्या प्रकरणात सुद्धा नाक खुपसण्याचं काम केलं. ठीक आहे, आम्ही सुद्धा म्हणतो त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आम्ही कुठं म्हणत कुणाला न्याय नाही, सगळ्यांना या शासनाने न्याय दिला पाहिजे आणि ही सगळ्यांची भूमिका आहे. परंतु तो छाती पडून घेतो. महादेव मुंडेच्या प्रकरणात मी यासाठी लावली. अरे बाबा भामट्या, तुझ्याच प्रकरणात यासाठी लागलेली ती कुठे गेली? अशा एसआयट्या अनेक लागतात. एसआयटी लावली म्हणून काय तू बहादुरकी केली नाही. ते सरकार आहे. एसआयटी मध्ये काय करायचं नाही काय करायचं कुठंतरी तुला छाती बडून घ्यायची हौस आहे. आणि तुला जर छातीच बडून घ्यायची तर तुझा कार्यकर्ता घनसावंगी तालुक्यात तू पडू नये. घनसावंगी तालुक्यात सासऱ्याचे तुकडे मोडतो. त्याच मतदारसंघामध्ये बोदलापुरी गावामध्ये त्याच्या समन्वयकाची, त्याच्या आंदोलकाची, त्याच्या आंदोलनात दररोज हजर असणाऱ्या कार्यकर्त्याची हत्या झाली. अक्षरशः त्याच्या गावातील समाजातीलच लोकांनी हत्या केली.